ख्रिसमस किंवा 31 डिसेंबरला तुम्ही मोठ्या चिकन पार्टीचा प्लॅन केला असेल तर तुमचा खिसा हलका होणार। भाजीपाल्या आणि डाळींनंतर बॉयलर चिकनच्या किमती वाढल्यात। चिकनच्या किमतींमध्ये 20 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। 2 दिवसांपूर्वी पुणे आणि परिसरात जिवंत कोंबडी 140 रुपये प्रति किलोने विकली जात होती। आता ती 160 रुपये प्रति किलो झाली आहे। ड्रेस्ड चिकन 150 रुपये प्रति किलो होतं ते 170 रुपयांवर गेलंय आणि अनड्रेस्ड चिकन 170 वरून 190 वर गेलंय। एवढं रेट वाढलंय की काय कस्टमर नाराज व्हायला लागलेत। एवढं कसं काय वाढलं? 2 दिवसापूर्वी सर 120 रुपये किलो होतं चिकन जिवंत आणि कापलेलं 150 रुपये किलो होतं। आता 170 रुपये कापलेलं आणि जिवंत 140 झालंय। डाळी महाग झाल्या, भाज्या महाग झाल्या। आता जे चिकन स्वस्त होतं त्याचेही रेट वाढलेत। अंडे, चिकन सगळंच महाग झालं। असं सगळं झालं, सगळ्याच वस्तू महाग झाल्या तर आम्ही सामान्यांनी करायचं काय? मागणी आणि पुरवठ्यामध्ये असलेली तफावत हे याचं मूळ कारण आहे। त्यातच कोंबड्यांना पुरवलं जाणारं खाद्यही महाग झालंय, त्याचाही किमतीवर परिणाम झालाय। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।